नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत। आपण बघतोय की आरोग्य सेवकची भरती या ठिकाणी त्याच्याबद्दलच्या चर्चा चालू आहे। ती भरती कधीही या ठिकाणी होऊ शकते किंवा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तेव्हापर्यंत ती जाहीर झालेली असेल। मात्र या भरती संदर्भात सगळ्या ऑथेंटिक बाबी कुठे भेटणार आहेत तुम्हाला, तर महाराष्ट्र सरकारचं जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं या ठिकाणी संकेतस्थळ आहे आरोग्य.महाराष्ट्र.gov.in याच्यावर भेटणार आहे। आणि आपण हे जे लेक्चर बनवतो आहे आताचं, याच्यामध्ये आपले एक 4-5 लेक्चर्स असणार आहेत की जे तुम्हाला आरोग्य विभागासंदर्भात जे विविध प्रश्न येतील त्याच्यातले एकदम बेसिक प्रश्नांची जी तयारी आहे ना, तांत्रिक म्हणूया आपण त्याला, आरोग्य विभागाची जी संरचना आहे, महत्त्वाची योजना आहे, आपण सगळ्या डायरेक्टली महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवरून लाईव्ह स्वरूपात ही वेबसाईट तुम्ही बघतायत, या वेबसाईटवरून समजून घेणार आहोत। ओके, तर नक्की शेवटपर्यंत हे सगळे व्हिडिओज बघा, आपल्याकडे सेव्ह करून ठेवा, तुम्हाला यांचा खूप फायदा होईल। ओके, आणि आपण याच्यामध्ये आपला जो आरोग्य सेवकचा कोर्स डेव्हलप केला आहे त्या ठिकाणी हे सगळे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत। खाली कोर्सची लिंक आहे, त्याच्यात इतरही खूप सारे लेक्चर्स, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जवळपास आपले 450+ लेक्चर्स त्या ठिकाणी आहेत आणि 150+ PDF आपण त्या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले आहेत। निश्चितपणे त्या कोर्सलाही तुम्ही व्हिजिट करू शकतात। चला, या ठिकाणी आपल्याला बघायचं काय आहे, तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तुमच्या लक्षात येईल बरेचशा बाबी आहेत। आपल्याला परीक्षेभिमुख मुद्दे बघायचे। पहिला मुद्दा, तुम्हाला आरोग्य विभाग जो आहे ना, आरोग्य विभागाचं ध्येय आणि उद्दिष्ट तुम्हाला माहीत असले पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा। दुसरं, संरचना कशी आहे, संघटनात्मक, ती माहीत असावी। मंत्रालय स्तर काय आहे, राज्य स्तरावर कशा पद्धतीची रचना आहे। आता ही जी भरती होते ना, तेव्हा या पद्धतीचे म्हणजे कुठे कोणती पदं भरली जातात ती आम्हाला याच्यातून कळतात। पुढे महत्त्वाची कामगिरी, याच्यावरही प्रश्न विचारले जातात। सेवांची सूची, कोणकोणते सर्व्हिसेस देत आहेत, आरोग्य सेवा कोणते, इतर सेवा कोणत्या आहे, अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद आहे, या सगळ्या बाबी तुम्ही या ठिकाणी बघतायत। पुढचा मुद्दा आपला इथे आहे तो म्हणजे आरोग्य सेवा। याच्यामध्ये मग आरोग्य संस्थांवर आपल्याला दृष्टिक्षेप टाकायचा आहे। प्राथमिक स्तरावरची आरोग्य सेवा कशी आहे, द्वितीय स्तरावर कशी आहे, तृतीय स्तरावर कशी आहे, सहाय्य सेवा कशी आहे, पुढे प्रयोगशाळा सेवा असेल, राज्य रक्तदान संक्रमण परिषद, परिवहन सेवा, माहिती व संपर्क, रुग्णसेवा, या सगळ्या बाबी। मित्रांनो, आरोग्य विमा जे आहे त्या संदर्भात आपण बघतोय प्रश्न आपल्याला विचारले गेले। पुढे शिधापत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा, कामगारांसाठीचा विमा, पॉलिएटिव्ह केअर काय आहे, या सगळ्या बाबी। त्यानंतर रोगाची माहिती असेल, त्यामध्ये आरोग्य संदर्भातले विविध कार्यक्रम, कुटुंब कल्याण, इतर महत्त्वाची काही परिपत्रक आहे, HMIS, महत्त्वपूर्ण सांख्यिकी माहिती असेल, आरोग्य निर्देशांक असेल, आणि इकडे मग नोकरीची संधी। बघा, हे सगळे बहुतेक मुद्दे आपण या ठिकाणी काय करतो आहोत, या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत। सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत। आता तुम्ही आजही या साईटवर बघितलं तर तुम्हाला व्हिजन 2014 सर्वांसाठी आरोग्य ही टॅगलाईन दिसेल या ठिकाणी, हे नीट लक्षात राहू द्या, सर्वांसाठी आरोग्य, हेल्थ फॉर ऑल, असं तुम्ही या ठिकाणी नोटिंग करून घेऊ शकतात। मित्रांनो, हे मुद्दे महत्त्वाचे आहे। तुम्ही फक्त, आपण काय करतो, आम्ही फक्त जाहिरातीची वाट बघतो, कधी जाहिरात निघते, कधी परीक्षा होते, मात्र अभ्यासाचा पत्ता नाही, तिथे बोंबा असते आमची। मान्य, जाहिराती पाहिजे तेवढे लवकर निघत नाही, सगळ्या बाबी आहेत, त्या बाबी साहजिक आहे, मात्र आमचा अभ्यास किती आहे, मला या ठिकाणी अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर्स बनवायचे आहेत। ओके, आता या ठिकाणी सुसंगती राखणे, मग काय करायचं, आम्हाला मनुष्यबळाची आम्हाला क्षमता वाढवायची। हा मुद्दा तुम्ही जर आता बघितला, कोरोनाच्या कालखंडात आपल्याला सातत्याने जाणवतो आहे, डॉक्टरांची कमतरता असेल किंवा इतर विविध बाबींची कमतरता। पुढे वैद्यकीय आणि अवैद्यकीय पदं भरायची आहे, प्रशिक्षित परिचर्या मनुष्यबळ उपलब्ध करायचे आहे। ओके, हे मुद्दे। पुढे सेवा सुधारणे हे एक टार्गेट आहे, त्यामध्ये बृहत आराखडा असेल, मानकं असतील, औषधांची उपलब्धता असेल, त्यानंतर अद्ययावतीकरण, त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर जीवन आरोग्य योजना जी आहे, जीवनदायी आरोग्य योजना जी राजीव गांधी यांच्या नावाने आहे ती विस्तारित करणे। कोणाच्या नावाने आहे असा सोपा प्रश्न विचारला जाईल। शहरी आरोग्य संदर्भातले मुद्दे आहे, आपत्कालीन आरोग्य संदर्भातले मुद्दे आहे। बघा, मग आरोग्य कार्यक्रम जे आहे ना, याचे मूळ उद्देश काय हे तुम्हाला माहीत असावेत। मूळ उद्देश जे आहे, बेसिक ऑब्जेक्टिव्ह, तर नागरिकांना गुणात्मक, पुरेशी, प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आरोग्य देखभाल सेवा जी आहे ना, ती आम्हाला द्यायची आहे। पुढे प्राथमिक आरोग्य सुविधा अधिकाधिक सुलभ होण्यासाठी फिरती आरोग्य केंद्र, बघा दुसरा मुद्दा काय, फिरती आरोग्य केंद्र, यांच्याद्वारे वैद्यकीय संस्था लोकांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचवण्यासाठी विशेषतः सेवांचा अभाव असलेल्या दुर्गम जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न आम्हाला करायचे। दुर्गम जिल्हे, फिरती आरोग्य केंद्र। पुढे माता आणि अर्भक मृत्यूदर घटवण्यासाठी आम्हाला त्यांचे आरोग्य सुधारायचे आहे, मातांचे आणि बालकांचे। पायाभूत सेवा आणि कर्मचारी दोन्ही दृष्टीने आम्हाला दुय्यम पातळीवर रुग्णालय सेवा सुधारायची आहे।
दुय्यम पातळी. पुढे मग या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, इतर निम्न वैद्यकीय कर्मचारी यांची कौशल्य आणि ज्ञान आम्हाला अद्ययावत करायचं आहे. त्यासाठी प्रशिक्षित आम्हाला त्यांना करायचं आहे. पुढे आरोग्य संस्थांच्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती असेल, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, समाजाचे ज्ञान, दृष्टिकोन, वर्तवणूक सुधारण्यासाठी आरोग्य शिक्षण देणे, हे या ठिकाणी ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये येत आहे. पुढचा मुद्दा आमचा येतो तो म्हणजे संघटनात्मक जी संरचना आहे तिच्या संदर्भात आम्हाला थोडंसं जाणून घेणं गरजेचं असतं. ही संरचना बघत असताना मंत्रालय पातळीवरचे राज्यमंत्री असेल, त्यानंतर आरोग्य व कुटुंब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, त्यानंतर प्रधान सचिव, पुढे मग सहसचिव, त्याच्याखाली विविध आस्थापना, त्या संदर्भात आम्हाला माहिती असली पाहिजे. राज्यस्तर तो झाला मंत्रालयामधला भाग. मंत्रालयाच्या बाहेर आल्यावर तुम्हाला आयुक्त असतात, राज्यासाठी अभियान संचालक असतात. 2 पदं या ठिकाणी महत्त्वाची, आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे याचे संचालक, ही 2 पदं महत्त्वाची. याच्यामध्ये मग संचालक 1 आहे, संचालक 2 आहेत. मग ती विविध स्पेशल आहेत त्या ठिकाणी, दवाखान्यासाठी वेगळे, आस्थापनेसाठी वेगळे, वित्त वेगळे, मानसिक आरोग्यासाठी वेगळे, प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळे जे आहेत ते संचालक असतात इथे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे राष्ट्रीय आरोग्य अभियान, त्याच्यासाठी जे तांत्रिक, अतांत्रिक, पायाभूत सुविधा विकास, वित्त, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, त्याचे संचालक स्वतंत्र असतात, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि पुढे मग विभागीय स्तरावर नेमकं काय आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, विभाग, वेगवेगळे विभाग जे आहेत इथे आरोग्य सेवा संचालनालय इथे महत्त्वाचं आहे. इथे मग सहाय्यक संचालक वैद्यकीय असतील, त्याच्यानंतर इतर असेल, जिल्हा आरोग्य अधिकारी असतात, त्या ते जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक असतात. जिल्हा स्तरावर आपण बघतोय मग तिथे जिल्हा क्षयरोग अधिकारीसुद्धा स्वतंत्रपणे असू शकतात. जिल्हा हिवताप अधिकारी असतात, प्रकल्प व बालविकास अधिकारी असतात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी असतात, निवासी वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, विशेषज्ञ. मित्रांनो, आपण सरकार जे आहे आपलं महाराष्ट्र सरकार, त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून ही सगळी माहिती बघतोय. अशी माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही. हे एकदम प्रॉपर ऑथेंटिक आहे. आणि प्रत्येक मग ती वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 कोणत्याही पदाची तुम्ही तयारी करत असाल, तुम्हाला हे मुद्दे माहीतच असले पाहिजे. थोडक्यात ओव्हरलुकिंग तरी असावं. मी म्हणत नाही सगळं पाठ करून जा, मात्र हे स्तर बाबा त्यांनी विचारलं कोणते स्तर असतात, जिल्हा, तालुका, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, मग तालुक्याच्या ठिकाणी कोण आहे, तालुका आरोग्य अधिकारी आहे. पुढे इकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी आहे, आरोग्य सहाय्यक पुरुष आणि स्त्री आहेत. उपकेंद्र स्तरावर कोण आहे, तर तिथे उद्देशीय आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचारिका, हे उपकेंद्र स्तरावर आहे. आणि पुढे ग्रामस्तरावर आशा कार्यकर्ते आहेत. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे म्हणून याच्याकडे आम्हाला बघावं लागतं. ओके, पुढचा मुद्दा येतोय तो म्हणजे महत्त्वाची कामगिरी काय केलेली आहे. बघा, हे मुद्दे तुम्हाला सरकारने जे काही सांगितलेलं आहे, आरोग्य विभाग जो म्हणतोय ते मुद्दे तर माहीतच असावे, पाठच असावं असं माझं म्हणणं आहे थोडक्यात. बघा, इथे अर्भक मृत्यूदराच्या बाबतीत 2003मध्ये जे 42 दर होता तो आम्ही 25वर आणला आहे. बघा, 42% आम्ही 25%वर आणतोय, म्हणजे कमी करतो. याला मुद्दा माहीतच असावा तुम्हाला. दुसरं, माता मृत्यू गुणोत्तर जे आहे 4-5 मधलं, ते आम्ही 2012मध्ये 130वरून 87वर आणलं आहे. मुद्दा फार महत्त्वाचा आहे. 130वरून कितीवर आणतोय, 87वर. पुढे सहस्रक विकास उद्दिष्टांपेक्षा माता मृत्यूदर आमचा कमी आहे. एकूण जनन दर 1.9वर स्थिर आहे. तो अगोदरच रिप्लेसमेंट पातळीपेक्षा कमी आहे, म्हणजे जनन दर कमी करणे हा हेही आपलं टार्गेट होतं. त्यानंतर आरोग्य संस्थांमधील बाळंतपणी जे आहे ते आम्ही 53%वरून 92%पर्यंत वाढवले. म्हणजे बाळंतपणी घरी आम्ही करत नाही आता, मॅक्झिमम आम्ही याच्यामध्ये दवाखान्यात जातोय सरकारी. सप्टेंबर 2010 महाराष्ट्र पोलिओ मुक्त झालं आहे. अचिव्हमेंट्स आहेत आणि या माहीत असाव्या. आम्ही आरोग्य भरती जेव्हा देतोय, कोणतीही परीक्षा असू द्या, प्रत्येक परीक्षेला या ठिकाणी हे प्रश्न येण्याची शक्यता आहे. अपंगत्व प्रमाणपत्र मूल्यांकित करून पात्र लाभार्थींना देण्यासाठी राज्यामध्ये संगणक प्रणाली सुरू केली आहे. बघा, अपंगत्व हे फार महत्त्वाचा मुद्दा असतो हा. पुढे PCPNDT अभियानाअंतर्गत तक्रार करण्यासाठी, म्हणजे जे भ्रूण हत्या आहे, स्त्री भ्रूण हत्या, त्यासाठी आमची मुलगी .gov.in नावाचं संकेतस्थळ माहीत असावं. तुम्हाला 4 संकेतस्थळं देतील, त्यापैकी एक विचारलं जाईल, माहीत असावं. पुढे 2013 राज्यात राजीव गांधी जीवनदायी योजना, ही तर तारीख माहीत असावी. परफेक्ट, 21 नोव्हेंबर 2013 राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू होते. आणि पुढे अतिविशेष रुग्णालय जे नाशिक आणि अमरावतीमध्ये आहे. पुढे महत्त्वाचे जीवनविषयक निर्देशांक, याच्यामध्ये भारत कितवा आहे. महत्त्वाची राज्य बघा, आता हे 2012ची आकडेवारी आहे. महाराष्ट्र सरकारच्या साईटवरील ही आकडेवारी आहे. तिथे जी उपलब्ध आहे मित्रांनो, मुख्यत्वे प्रश्न त्याच्यावर येणार आहेत. बघा, साधारण जन्मदर भारतात जर बघितलं 21.6, साधारण मृत्यूदर 7 आणि अर्भक मृत्यूदर 42 आहे.
त्याच्यामध्ये मग इथे महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं, भारताचा 21, महाराष्ट्राचा 16.6 जन्मदर. त्याच्यानंतर मृत्यूदर महाराष्ट्राचा भारतापेक्षा चांगला आहे 7, इकडे महाराष्ट्राचा 6.3. इकडे अर्भक मृत्यूदर जो 42 आहे भारताचा, तो महाराष्ट्राचा फक्त 25 आहे. मुद्दे फार महत्त्वाचे. महाराष्ट्राची प्रगती जी आहे ती निश्चितच एक चांगली आहे असं या अहवालावरून आपल्याला दिसतंय. पुढे मग बऱ्याच बाबी आहे. जीवनविषयक दर जे आहेत त्याची तुलना या ठिकाणी महाराष्ट्राची आणि भारताची 1991 पासूनची दिलेली आहे. ओके, ती तुम्ही याचं नक्कीच स्क्रीनशॉट काढू शकतात. हे मुद्दे आणखी क्लिअर करून घेऊ शकतात. मात्र या बाबी आम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने हे मुद्दे आपण कव्हर करत चालणार आहोत या सिरीजमध्ये. मात्र तुम्हाला फायनल सिलेक्शन पाहिजे असेल या आरोग्य विभागामध्ये तर फक्त तेवढं करून जमणार नाही आहे. तुम्हाला आरोग्य विभागाचे सगळे टॉपिक कव्हर करावे लागणार आहेत, सगळे घटक कव्हर करावे लागणार आहे. आणि आपण त्यासाठी महत्त्वाचा कोर्स डेव्हलप केला, एक आरोग्य विभाग भरती कोर्स, जो एकदम ऑथेंटिक माहितीवर आधारित आहे. सगळा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहे. आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCB खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो आहे. 1 वर्षाचा कोर्स आहे हा, म्हणजे पुढेही तुम्हाला हा भविष्यात कामं येत राहणार आहे. ओके, याच्यामध्ये काय काय आहे बघा. जवळपास 408 व्हिडिओज सध्या अपलोड आहेत, 247 फाईल्स अपलोड आहेत. इथे ई-बुक्स आहेत, टेस्ट आहेत, बऱ्याच बाबी आहेत. ओके, या ठिकाणी आणखी बघा काय काय तांत्रिक लेक्चर्स आहेत, वन लायनर्स आहेत, इंग्लिश ग्रामर, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स, मॅथ रिजनिंगचे लेक्चर्स आहेत. सायन्सचं आपण बायोलॉजी जी आहे त्याची भरपूर सारे लेक्चर्स इथे दिसत आहेत. मराठी व्याकरण आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, म्हणजे सगळे विषय जे आहेत बघा. या ठिकाणी मॅथच्या PDF तुम्ही बघतायत, GKचे फाईल्स बघतायत, GKचे लेक्चर्स बघतायत, मॅथच्या टेस्ट बघतायत. हे सगळं तुम्हाला मित्रांनो आरोग्य सेवक परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. आणि याची अत्यंत माफक अशी फीस या ठिकाणी आहे. निश्चित खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे. हा कोर्सही तुम्ही जॉईन करू शकतात. आणि यूट्यूबलाही आपण खूप सारे व्हिडिओ लेक्चर घेत राहणार आहोत कंटिन्यू. तुम्ही यूट्यूबला नवीन असाल या आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा. खाली नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. तुम्हाला याच्या पुढचे लेक्चर्स फ्रीमधले बरेचसे या आपल्या चॅनलला भेटत राहतील आरोग्य विभाग भरती संदर्भातील. चला, इथे आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.